नाशिकमध्ये उघड झालेल्या आयटी कंपनीतील गंभीर प्रकरणानंतर आता पुण्यातूनही आयटी कंपनीतील वेगवेगळ्या तक्रारी समोर येऊ लागल्यात। नेमकं काय घडतंय, हा प्रकार नेमका काय, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। पुण्यातल्या आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातील एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये विश्रांती कक्षाचा वापर हा धार्मिक विधींसाठी केला जात असल्याच्या तक्रारी पुढे आल्यात। इतकंच नाही तर इतर कर्मचाऱ्यांना त्या विश्रांतीगृहामध्ये प्रवेश नाकारला जातोय, असंही तक्रारींमध्ये म्हटलंय। या पार्श्वभूमीवर नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी तातडीनं पुणे पोलीस आयुक्तांना पत्र पाठवत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेत। मिसाळ यांनी या पत्रामध्ये नमूद केलंय, ही माहिती विविध स्रोतांद्वारे मिळाली आहे, अद्याप अधिकृतरित्या पडताळलेली नाही। मात्र हा विषय अत्यंत संवेदनशील असल्यामुळे सत्यता तपासणं गरजेचं आहे। विशेष म्हणजे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं सुद्धा या प्रकरणाची चौकशी करण्यावर भर देण्यात आलाय। महिलांशी गोपनीय पद्धतीनं संवाद साधून त्यांना कोणत्याही प्रकारचा दबाव, छळ किंवा असुविधा होत आहे का याची खात्री करण्याच्याही सूचना देण्यात आल्यात। याविषयी राज्यमंत्री माधुरी मिसाळ काय म्हणतायत, ऐका। नमस्कार। पुण्यामधील एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये त्यांचं जे रेस्टरूम आहे ते एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक विधीसाठी वापरलं जातं आणि त्यावेळेस इतर कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना ते रेस्टरूम वापरण्यास बंदी घालण्यात येते। अशा प्रकारच्या खूप साऱ्या तक्रारी माझ्याकडे आल्या आणि त्याबद्दल मी माननीय पोलीस कमिशनर यांना या संबंधीचं एक पत्र पाठवलेलं आहे। त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे। अशा पद्धतीने जर एका कंपनीमध्ये अशा पद्धतीचं रेस्टरूम फक्त एकाच समाजाच्या धार्मिक विधीसाठी वापरलं जात असेल आणि कंपनीच्या इतर कर्मचाऱ्यांना तिथे जाण्यास मज्जाव होत असेल तर पोलिसांनी तिथे निष्पक्षपणे कुठलाही भेदभाव न करता याची चौकशी करावी आणि तात्काळ याच्यावर कारवाई करावी, हे या पत्राद्वारे मी पोलीस कमिशनरांना सांगितलेलं आहे। लगेचच त्यांनी तात्काळ ही कारवाई करून त्याचा अहवाल द्यावा, ही विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलिसांची चौकशी होईलच, मात्र नाशिकप्रमाणे याही आयटी कंपनीमध्ये काही गंभीर प्रकार तर घडत नाहीये ना, किंवा तशा काही गंभीर गोष्टी तर उघडकीस येणार नाही ना, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। पुण्याहून